माझ्याकडे ही एक मूर्ती होती. मग म्हटलं चला छान सजवूया. इतकं मस्त वाटतं, इतकं प्रसन्न वाटायला लागलं आहे की घरात कोणीतरी आत्ता आहे माझ्या. जे गणपती असताना कसं वाटतं ना तसं आत्ता वाटायला लागलं. इतकं सुंदर वाटायला लागलं आहे. राधे 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 राधे. हे सगळं मी असं सिलोटेपनी लावलेलं आहे इथे. सहज आत्ता बोलता बोलता एक विषय बोलला गेला मैत्रिणींच्यामध्ये. म्हटलं तुमच्याशी पण जरासं बोलावं त्या विषयावरती. तुमचेही विचार मला ऐकायला आवडतात. तुम्ही कमेंट्समधनं व्यक्त होत असता ना, त्यामुळे हवेत जरासा गारठा आहे ना, त्यामुळे जरासा आता आवाज दबल्यासारखा आला असेल ना. पण आम्ही तेव्हा ट्रिपला गेलो, तिथल्या थंडीला आम्हाला काही झालं नाही. तशी बेताचीच होती म्हणा थंडी, पण आपल्या इथली थंडी ही बोचरी असते, बोचरी. आणि तिथली थंडी काय आम्हाला बोचरी वाटली नाही, थंडी थंडीसारखी वाटली. तर थोडंसं वाटायला लागले त्यामुळे. हां आले आले काय का बाई, हे आले आले कारण माझं संपतच नाही. हां हां ठीक आहे ठीक आहे. दूध आत ठेवलं की नाही बघितलं. काही वेळेला कसं होतं, दूध काका घेतात ना सकाळी दूधवाला आल्यावर, मग त्यांनी आत ठेवलंय की नाही बघितलं. कारण बाहेर एक पिशवी दिसायला लागली आहे, मग आतमध्ये किती आहे संध्याकाळपर्यंत पुरलं पाहिजे ना. माऊ म्याव म्याव असतात आमच्याकडे. तर त्यामुळे तर मला एक विषय सहजच सुचला की स्त्री म्हटलं ना की आपण चूल आणि मूल हे पहिलं तिचं काम. आणि मग चूल आणि मूल ह्याच्यातनं तिला बाहेरच पडायला येत नाही. आणि आपण तिला एक खूप छान नाव दिलेलं आहे, गृहिणी, हाऊस क्वीन. आपण तिला गृहिणी म्हणतो, गृहमंत्री म्हणतो, मोठेपणा देतो. आणि चूल आणि मूलमध्ये ही पहिल्यापासून अडकलेली आहे असं आपण म्हणतो तिला. नाही हो, पूर्वीच्या स्त्रिया, पूर्वीच्या बायका बघा, पुराणामध्ये तर अक्षरशः किती महत्वाच्या पदावरती विद्वान ऋषीमुनी होत्या बायका, असं म्हणायला काही हरकत नाही. आणि इतिहासामध्ये सुद्धा किती महत्वाच्या पदावरती महिला आहेत. स्वतःचं महत्व त्यांनी निर्माण केलं आपल्या कार्यातून, चूल आणि मूल सांभाळून. पण चूल आणि मूल सांभाळून बरं का. आणि मग काय होतं की अशी एखादीच असते की जी खूप पुढे जाते, तिला महत्त्व येतं, ती महत्त्वाचं काम करते, तिला कीर्ती, ती काम करताना तिला कधीच कीर्ती मिळत नाही बरं का. तिला नेहमी त्रासच होत असतो. परंतु मरणोत्तर मात्र नक्कीच अशा स्त्रियांना ज्यांनी खूप काही महत्त्वाचं काम केलेलं आहे, अलौकिक काम केलेलं आहे, त्यांची नावं पुष्कळ आहेत. त्यामुळे एकाच व्यक्तीचं नाव घेण्यात काही अर्थ नाही, पुष्कळ आहेत. तर अशा स्त्रीला मात्र मरणोत्तर खूप कीर्ती, म्हणजे कीर्ती प्राप्त होते. पण त्या जेव्हा वर्तमान काळामध्ये असतात त्यावेळेला त्यांना चूल आणि मूल सांभाळूनच हे सर्व करावं लागत असे. आजही तेच आहे हो. प्रत्येक स्त्रीला चूल आणि मूल हे सांभाळूनच आपल्या नोकऱ्या कराव्या लागतात. मधला काळ काही स्त्रिया अशा होत्या की त्या घरात फक्त चूल आणि मूल, चूल आणि मूलच बघायच्या. पण ते किती महत्त्वाचं काम आहे. त्यांनी चूल आणि मूल बघितलं नसतं तर संसार पुढे गेलेच नसते, जगच पुढं गेलं नसतं. तर त्यांचं खूप महत्त्वाचं काम आहे. म्हणजे फक्त पुरुषांनी पैसा मिळवायचा, पराक्रम करायचा, घर चालवायचं म्हणजेच, आणि म्हणून त्यांना महत्त्व आहे कारण त्यांना पैसा मिळवतात ना, म्हणून. स्त्रिया पैसा मिळवत नाहीत पण अफाट काम करतात. रोजचं घर सांभाळणं, प्रत्येक व्यक्तीचं आरोग्य सांभाळणं, त्यांचं रुटीन दैनंदिनी सांभाळणं, स्वतःची तब्येत सांभाळत सांभाळत अफाट काम करत. बाहेर जाणारा पुरुष हा विशिष्ट वेळेत काम करून घरी येतो आणि आराम करतो. स्त्रीला कधीच आराम नाही. 24 तास
12 महिने 24 तास ती फक्त काम करत असते, फक्त काम करत असते. आणि तिला कोणीच म्हणत नाही दमलीस का ग बस. तिला कोणीच म्हणत नाही की झालं ना काम, आता काही करू नका, आता मी काहीतरी करते किंवा मी काहीतरी करतो. मुलं पण म्हणत नाहीत, नवरा पण कधी म्हणत नाही. घरातल्यांची सुद्धा अपेक्षा असते की स्त्रीनं चूल आणि मूल सांभाळून बाहेर नोकरी करावी. ज्या काळामध्ये त्या बाहेर नोकरीसाठी बाहेर पडत नव्हत्या त्यावेळेला चूल आणि मूल सांभाळण्यात त्यांना असं वाटत होतं की खूप खूप छान आपण चूल आणि मूल सांभाळतोय, हे त्यांना खूप छान वाटायचं. कारण की त्यांच्याजवळ तो वेळ पण होता, कारण त्या बाहेर जात नसायच्या ना अर्थार्जनासाठी. आणि मग जेव्हा अर्थार्जनासाठी त्या बाहेर पडल्या, शिक्षण झाल्यावरच त्या अर्थार्जनासाठी बाहेर पडल्या असं नाही. न शिकलेल्या बायका घरातला जास्तीत जास्त वाटा उचलतात, घरातला सुद्धा उचलतात, बाहेर जातील, शेतातली कामं करतील, रानातली कामं करतील, येताना सरपण म्हणजे वाळलेली लाकडं घेऊन येतील, गवताचा भारा घेऊन येतील. जनावर घरामध्ये असतील, गाई म्हशी असतील तर त्या गाई म्हशींचा गोठा साफ करायचा, त्यांचं दूध काढायचं, ते दूध बाहेर जाऊन घालायचं. ही सगळी कामं स्त्रिया करायच्या, पण चूल आणि मूल सांभाळून करायच्या. पण ह्याचा सुद्धा त्यांना पैसाच मिळायचा, मोबदला मिळायचा. पण त्या काळामध्ये कुठेतरी असं होतं की अशी समान किंवा पुरुषाच्या बरोबरीने आम्ही काम करतोय ही भावना नव्हती त्याला. आम्ही घरासाठी काम करतोय, आमच्या माणसांसाठी काम करतोय असं कुठंतरी होतं. आणि त्यामुळे ते चूल आणि मूल हे सगळं आनंदाने सांभाळायचं. हळूहळू काळ बदलत गेला, शिक्षणामुळे जग बघायला लागल्या त्या. आणि त्यांच्या लक्षात असं आलं की आपण जे काम करतोय त्याचंही कौतुक व्हायला पाहिजे. चूल मूल सांभाळत बाहेरही जाऊन अर्थार्जन करून करिअर सांभाळून हे सगळं करताना बाहेरच्या स्पर्धेला सुद्धा तोंड द्यावं लागतं. बाहेरची धकाधक दगदग हे सगळं सांभाळून घरचं करायचं म्हणजे कुठेतरी त्या स्त्रीची ताकद कमी पडते. चूल आणि मूल सांभाळण्यामध्ये तिची ओढाताण व्हायला लागते. आणि जेव्हा तिला घरातले सपोर्ट करत नाहीत किंवा घरामध्ये तिला काही वेळेला दूषणं दिली जातात, चुकीचं बोललं जातं, तिला नावं ठेवली जातात, घरातलं चूल आणि मूल सांभाळण्यात ती अकार्यक्षम आहे असं तिला वारंवार जेव्हा दाखवलं जातं आणि त्यावेळेला तिला एक अपेक्षा असते प्रेमाची, ते सुद्धा प्रेम तिला घरातून मिळत नाही. लग्नाच्या आधी जी अगदी खूप आनंदाने जरी घरामध्ये सुद्धा काम करत असली तरी आनंदाने वाढलेली असते हो घरात कुठेतरी ती माहेरी. पण सासरी तेच घरात माहेरी कुठे प्रत्येक मुलीचं आणि आईचं पटत असतं, तिथंही जरा वादावादी होतच असते की. पण जेव्हा तीच वादावादी जेव्हा सासरी होते तेव्हा त्याला कटू झालं असते. तू या घरातली नाहीस किंवा तिला या घरातली एक फक्त काम करायला पाहिजेस, तू काम करण्यासाठी इथं आलीस, तिला माणूस म्हणून वागवलं जात नाही. आणि जेव्हा ती अर्थार्जन करते किंवा समजा तिला तिच्या नवऱ्याकडनंही जेव्हा वाटायला लागतं, ती बाहेर जेव्हा जाते नोकरीच्या निमित्ताने, तिला इतरही सगळी व्यक्तिमत्व पुरुष व्यक्तिमत्व बघायला मिळतात. अर्थात ती सुद्धा त्यांच्या घरात कशी असतात पुरुष व्यक्तिमत्व माहीत नसतं, पण बाहेर मात्र सगळे गुडीगुडीच असतात ना. आणि तो गुडीगुडीनेस बघून त्या स्त्रीला असं वाटायला लागतं की माझा नवरा गुडीगुडी नाही, माझा नवरा हसत नाही, माझा नवरा प्रेमळ नाही, माझा नवरा माझ्याशी केअर करत नाही, माझा नवरा मला सन्मान देत नाही, रिस्पेक्ट देत नाही, माझं कौतुक करत नाही. या सर्व गोष्टी तिला जाणवायला लागतात. आणि कुठेतरी तिला वाटतं की बाहेर जे माझं कौतुक होतं, मला प्रेम मिळतं, मला सुख मिळतो, मला सन्मान मिळतो, ह्या सगळ्या गोष्टी मला घरातही मिळाव्यात अशी ती कुठेतरी अपेक्षा करते. ती घरामध्ये सातत्याने सगळ्यांवरती प्रेम करत असते, पण घरातले मात्र तिच्यावरती निर्व्याज प्रेम करत नाहीत, कोणीच नाही.
मुलंसुद्धा आईवरती निर्व्याज प्रेम करत नाही. ती जर का नसेल तर आपलं स्वयंपाकघर बंद पडेल, आपल्याला आपली शाळा कॉलेज करता येणार नाही. हे सगळं माहीत असतं मुलांना. यासाठी ती कुठेतरी आईशी कनेक्टेड राहतात, कुठेतरी स्वार्थापोटी. का तर आई घर सांभाळत असते, स्वयंपाकघर सांभाळत असते. पण ज्या घरामध्ये स्वयंपाकाला मावशी असतात, घरात इतर कामाला मावशी असतात, त्या घरातली मुलं मात्र आईला रिस्पेक्ट देत नाहीत. कारण की त्यांना त्याची गरजच नसते. आई जसं वडील पैसा मिळवत असतात तसं आई पैसा मिळवत असते. त्यामुळे आईला तो रिस्पेक्ट मुलं देत नाही. वडिलांना मात्र कुठेतरी थोडंसं घाबरत असतात मुलं. त्यांना सुद्धा जोपर्यंत स्वतः कमावत नाहीत तोपर्यंत वडिलांना मुलं रिस्पेक्ट देतात किंवा घाबरतात. त्यांचा धाक असतो. जेव्हा स्वतः मिळवायला लागतात तेव्हा तो धाक कुठंतरी त्यातनं ती बाहेर पडतात आणि मग हळूहळू त्यातलं प्रेमही म्हणावं तसं व्यक्त होत नाही मुलांच्याकडनं. आणि ती मुलं म्हणावा तसा आईवडिलांना वेळ देऊ शकत नाहीत, कर्तव्य पार पाडू शकत नाहीत. काही वेळेला जबाबदारी घेतात, पण जबाबदारी ही काही वेळेला घ्यायची त्यांची इच्छा नसते. थोडक्यात चूल आणि मूल सांभाळणारी ही जी स्त्री असते तिला सुरुवातीपासूनच ह्या सगळ्यापासून वंचित राहावं लागतं. प्रेम, आदर, सन्मान. आणि मग आता अलीकडे कसं व्हायला लागले, तिला असं वाटतं की काय गरज आहे मला या सगळ्याची, मी चूल तरी का सांभाळू आणि मूल तरी कशाला करू, असं अलीकडे सगळ्या स्त्रियांना वाटायला लागलेलं आहे. याला कारण त्यांना काय हवं होतं, एक प्रेम हवं होतं, आदर हवा होता, सन्मान हवा होता, ॲप्रिसिएशन हवं होतं, कौतुक हवं होतं. आणि ते तिला कुठंच मिळत नाही. ते मात्र तिला बाहेरच्या कामामध्ये तिला बाहेर हे सगळं मिळतं. मग त्यामुळे तिला असं वाटायला लागलं की नको हे घर, नको हे गृहिणीपद, नको ते चूल सांभाळणार, नको ते मूल. हळूहळू हा स्त्रीमध्ये होत गेलेला बदल आहे. आणि आता आपण म्हणतो मुलींना लग्न नको आहेत, मुलींना मूल नको आहे, मुलींना घरात स्वयंपाक करायला नको आहे, वगैरे वगैरे. झालंय मात्र हा बदल झालेला आहे, क्रांतिकारी बदल आहे. मग त्यामुळे कोणी म्हणतं की अशामुळे घरं राहतील का, आयुष्य राहतील का, जीवन राहील का, संसार पुढे कसे जाणार, कुटुंब उद्ध्वस्त होईल, वगैरे वगैरे म्हणतात. जे होईल ते आपण सगळ्यांनी बघत गेलं पाहिजे. ही स्थित्यंतरं आहेत आयुष्यातली. पण पहिल्यासारखं स्त्री चूल आणि मूलमध्ये आता रमेलच असं नाही. कारण की तिला बाहेरचं जग दिसलेलं आहे आणि बाहेरच्या जगामधली प्रलोभनं तिला आवडायला लागलेली आहेत. तिला त्यात आनंद वाटायला लागलेला आहे. बाहेर मिळणारा सन्मान बघून तिला घरातला अपमान जाचायला लागलेला आहे, डाचायला लागलेला आहे. पूर्वी घरातही स्त्रियांना थोडीशी अपमानास्पद वागणूक मिळत होती, पण त्यांना ती जाणवत नव्हती. त्या तेवढंच सक्षमपणे चूल आणि मूल सांभाळत होत्या. त्या काही अर्थार्जन सुद्धा करत होत्या. मी म्हटलं तसं जनावरं, घरातली जनावरं, गाई म्हशी, गोठा सांभाळणं, निवडण टिपणं करणं, रानात जाणं, शेतात जाणं, वगैरे वगैरे इतर सगळी कामं त्या स्त्रिया करायच्या. म्हणजे तेही त्या करत होत्या, पण त्यांना तो सन्मान त्यावेळेला मिळत नव्हता. कारण आपली थोडीशी पुरुषप्रधान संस्कृती. पण आता मात्र असं नाही. आता जो पैसा आहे, पैसा झाला मोठा, पैसा दिसायला लागला आणि पैशाने सगळ्या गोष्टी मिळायला लागल्या. हो, स्त्रीला चुलीपर्यंत जायची गरज नाही. तिची चूल घरातली कोणीतरी येते, सांभाळते. तुम्हाला माहिती आहे का, अलीकडे हाऊस मॅनेजर, इव्हेंट मॅनेजर, तुम्हाला माहिती आहे ना की आपल्याकडे आता समजा डोहाळे जेवण आहे, साखरपुडा आहे, लग्न आहे, एखादा कार्यक्रम असेल तर आपण इव्हेंट मॅनेजर म्हणजे इव्हेंट मॅनेजर असतात त्यांना आपण देतो हे काम. ते सगळं करतात. अगदी एखादं लग्न आहे, तुमच्याकडे माणसं कमी असतात, कारण की हल्ली सगळ्यांच्याचकडे माणसं कमी आहेत, तर तुम्हाला पाहुणे रावळे पण ते देतात. तुम्हाला मावशी देतात, मामी देतात, काकू देतात, रडायला एखादी बहीण देतात, मुलगी सासरी जाताना. आता अलीकडे ही नाती नाही आहेत ना. तर ह्या सगळ्या इव्हेंट मॅनेजर जे असतात तसं आता हाऊस मॅनेजर आहेत.
मग तुम्ही म्हणाल म्हणजे कामाला येणाऱ्या मावशी का? नाही, त्या वेगळ्या. म्हणजे समजा आता मी बाहेर जाते, मी खूप मोठ्या पदावरती आहे, मला घर सांभाळायला होत नाही आहे, तर मी घरामध्ये माझं घर सांभाळण्यासाठी एखादी हाऊस मॅनेजर ठेवायची. आणि तिला आता लाखभर रुपये पगार असतो हाऊस मॅनेजरला. प्लस धुणभांडीवाली वेगळी असते, स्वयंपाकाला बाई वेगळी असते, मुलांना सोडायला बाई वेगळी असते, म्हणजे शाळा मुलांना सांभाळायला बाई वेगळी असते. ह्या सगळ्या बायका वेगळ्या, हे हाऊस हेल्प वेगळी. हे सगळं भारतात, मेरा भारत मान, माझ्या भारतातच हे सगळं मिळू शकतो. परदेशातलं मी काही बोलत नाही. परदेशात ऑल इन वन, चुलंही सांभाळा, मुलंही सांभाळा आणि करिअरही सांभाळा. ते स्त्रीलाच करावं लागतं. पण आपल्याकडे भारतात तसं नाही. तर आपल्या इथे हाऊस मॅनेजर ह्या सगळ्यांवरती, म्हणजे घरातल्या हाऊस हेल्पवरती, त्याचप्रमाणे घरातली बिलं भरली का वेळेवरती, पुन्हा एक अकाउंटंट घरामध्ये पाहिजे ना. आपण स्त्रिया अकाउंटंटचं पण काम करत असतो. बिल भरलं का नाही, हा घरफाळा भरला का नाही वेळेवरती, ह्या सगळ्या गोष्टी बघत असतो. बँकेची कामं करत असतो सगळं. तसं सर्व कामं, हा हप्ता भरला का नाही, तो हप्ता भरला का नाही, हे सगळं काम घरातलं ती हाऊस मॅनेजर करते. मोठ्या मोठ्या शहरांमध्ये जिथे नवरा बायको दोघंही, ज्या ठिकाणी नुसती स्त्री लग्न न झालेली सुद्धा ती आपलं घर सांभाळायला हाऊस मॅनेजर ठेवते. आणि ही आता नवीन पोस्ट निर्माण झालेली आहे, हाऊस मॅनेजर, घर सांभाळणे. आणि ह्याला आता आपण जे म्हणतो की गृहिणीला कधीच मोबदला मिळाला नाही, गृहिणीला कधीच मोबदला मिळाला नाही, घरातल्या पैशा एवढ्या चपात्या एवढी वर्ष केल्यावर त्याचे एवढे पैसे होतात आणि तेवढे पैसे त्या गृहिणीला कधीच मिळाले नाहीत वगैरे वगैरे आपण जे हिशोब घालतो, आता या सगळ्याचे पैसे दुसऱ्याचं घर सांभाळून मिळणार आहे. हाऊस मॅनेजर, लाख लाख रुपये पगार आहे त्यांना. यांनीच काहीच करायचं नाही, यांनी फक्त मॅनेज करायचं, घर मॅनेज करायचं. घरात कोण येते, कोण जाते, त्या सगळ्यांची देखभाल करायची, वेळेला सगळं होतंय की नाही, कामावाल्या मावश्या वेळेत येत आहेत की नाही, सगळे हाऊस हेल्प जे आहेत ते सगळे वेळेत येतात की नाही, घरातल्या सगळ्या गोष्टी नीट व्यवस्थित बघायच्या. आपला वेळ त्याच्यातच जातो ना. पाणी येतंय, दूधवाला येतोय, हा येतोय, तो येतोय, त्यामुळे आपला स्त्रियांचा वेळ सगळा त्याच्यातच जातो. घरात कोणी आजारी पडलं ते स्त्रीच बघते, पुरुष बघतच नाहीत, कारण पुरुषांची ही कामच नाहीत असं त्यांच्या मेंदूत पहिल्यापासून आहे. त्यामुळे पुरुष हे असलं काही करतच नाहीत, असलं काही बघतच नाहीत. त्यांना असं वाटतं हे माझं काम नाही. बऱ्याच घरांमध्ये पुरुष सगळी कामं करतातही, तेही मी बघितलेलं आहे. त्या घरातल्या बायका मस्त सुखी असतात नवऱ्यांवर डापरत. पण ज्या घरातल्या बायका सगळं घर मस्त सांभाळतात, वन मॅन शो सारखं, त्या घरातले पुरुष फक्त स्वतःचं करिअर करतात, फक्त स्वतःचं करिअर करतात आणि त्यांना असं वाटतं की माझं हे कामच नाही. पण काही स्त्रिया मात्र घरही सांभाळतात, करिअरही करतात, सगळंच करतात. मग अशा स्त्रियांना आता असं वाटतं की आपलं करिअर आहे, आपल्याकडे पैसा आहे, तर आपण आता हाऊस मॅनेजर का ठेवू नये. तर आता ही हाऊस मॅनेजर ही नवीन पोस्ट निर्माण झालेली आहे. म्हणजे दुसऱ्याचं घर सांभाळणे, दुसऱ्याच्या घरातली सगळंच सांभाळणे. गृहिणीच होणे म्हणा ना, पण त्याला म्हणायचं मॅनेजर. आणि ते मात्र पेड, त्याला लाखभर रुपये पगार आहे. म्हणजे जो लाखभर रुपये पगार घरातल्या स्त्रीला मिळायला पाहिजे तो आता तो दुसऱ्याला द्यायचा. आणि तिला मात्र सन्मान आहे घरातल्या स्त्रीला. आई तू काय घरात बसून करतेस, आई काय करते. बायकोला नवरा सहज म्हणतो तू काय करतेस घरात बसून, दुपारी टीव्हीच तर बघतेस, पण टीव्ही बघताना ती भाजी निवडत असते, येऊ करत असते, त्याऊ करत असते, सगळी कामच करत असते, 24 तास नुसती कामच करत असते. तर मला कोणीतरी सहज म्हटलं की चूल आणि मूल स्त्रियांनी सोडलं सांभाळायचं आणि स्त्रियांवर कंट्रोल यायला पाहिजे वगैरे वगैरे वगैरे, हे चालणार नाही असं पण कोणी म्हटलं. तर मी म्हणेन की नाही, आता जर का स्त्रिया बाहेर जात असतील
तर आता स्त्रियांनी बदलण्याची गरज नाही आहे, स्त्रियांनी बदलण्याची वेळ नाही आहे. वेळ आहे पुरुषांनी स्वतःच्या जीन्समध्ये बदल घडवून आणायला पाहिजेत, सवयींमध्ये बदल घडवून आणायला पाहिजेत. सवयींमध्ये बदल घडले तर मग पुढच्या पिढ्यांमध्ये जीन्समध्ये सुद्धा त्यांच्या DNA मध्ये सुद्धा बदल घडतील. आणि ते घडणं फार म्हणजे फार आवश्यक आहे. तरच कुटुंब टिकतील, संसार उभे राहतील. म्हणजेच पुरुषांनी घरातही काम केलं पाहिजे, बाहेर जसं ज्याप्रमाणे स्त्रिया चूल मूल आणि करिअर सगळं सांभाळतात, तसं पुरुषांनाही चूल मूल आणि सांभाळता आणि करिअर करता आलं पाहिजे. जे करिअर तर ते करतातच, पण चूल आणि मूलमध्ये ते इंटरेस्टेड नसतात. त्यांना तेही करावं लागेल तर स्त्रिया लग्न करतील. नाहीतर हळूहळू लग्न करायचं कमी होईल. कदाचित मे बी लग्न करतीलही, कारण ती एक उत्सुकता असते, शारीरिक ओढ असते, फिजिकल गरज असते. त्यामुळे कदाचित त्या औत्सुक्यापोटी लग्न करतीलही. पण वाढणारे जर का घटस्फोट बघितले तर ते जर का घटस्फोट टाळायचे असतील तर पुरुषांना बदलायला पाहिजे. उठतात सुटतात सगळेजण स्त्रियांना नावं ठेवतात, मुलींना नावं ठेवतात. पण खरंच हे सर्व स्त्रियांच्यामुळे आणि मुलींच्यामुळे आणि मुलींच्या आयांमुळे होतंय का पुरुषांच्या चुकीचं वागणं, अरे रावी, निवांतपणा पुरुषांचा, जे म्हणतात ना मेन आर फ्रॉम मार्स अँड वुमेन आर फ्रॉम व्हीनस, म्हणजे शुक्र ग्रहावरून आलेल्या आहेत स्त्रिया आणि मंगळ ग्रहावरून आलेले आहेत पुरुष. पण आता स्त्रिया सुद्धा मंगळ ग्रहावरून आल्यात असं जर का झालं तर कसं होईल? त्यामुळे पुरुषांना सुद्धा आता शुक्र ग्रहावर जावं लागणार. प्रेम, आपुलकी, स्नेह, जबाबदारी, घर, संसार यामध्ये इंटरेस्ट घ्यावा लागणार. तर पुढे कुटुंब टिकतील, संसार होतील. अन्यथा आहेच जे होईल ते बघावं लागणार नाही आम्हाला, पण आमच्या पुढच्या पिढीला नक्की बघावं लागेल. हे बदल होणार म्हणजे नक्की होणार. जर पुरुष बदलला नाही तर हे बदल नक्की होणार.